ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे आणि माजी मंत्री पद्मसिंह पाटील या हत्याकांडामधले मुख्य आरोपी आहेत। पद्मसिंह पाटील यांची राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय आहे ती देखील आपण जाणून घेणार आहोत। अगदी काहीच वेळापूर्वी ते कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। राजकीय प्रतिमा आणि त्यांची वेगळी अशी शैली आहे। त्याचबरोबर सत्तेचं राजकारण त्यांनी केलेलं आहे। निवडणूक रणनीती आखण्यामध्ये देखील ते माहिर होते आणि त्यांच्याच वरती या संपूर्ण हत्याकांडामधले आरोप आहेत। या सगळ्याच प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे। तर पद्मसिंह पाटील यांचा परिचय आपण जाणून घेतोय। धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष निर्विवाद राजकीय वर्चस्व त्यांचं होतं। पैलवान पद्मसिंह पाटील अशी जाणीवपूर्वक त्यांनी प्रतिमा घडवलेली आहे। तर बलदंड व्यक्तिमत्व, करारी नजर आणि आक्रमक देहबोली, सत्तेचा दबदबा दाखवण्यासाठी बुलेट आणि घोडा या प्रतीकांचा देखील त्यांनी कायम वापर केला। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड प्रभाव आणि व्यक्तिपूजेसारखी त्यांची निष्ठा होती। त्याबरोबरच सत्तेचं राजकारण, सहकार, जिल्हा बँक, साखर कारखाने आणि स्थानिक संस्थांवरती त्यांची मजबूत पकड होती। नातलग आणि विश्वासू कार्यकर्त्यांमार्फत राजकीय जाळं त्यांनी उभारलेलं होतं आणि निर्णय प्रक्रियेमध्ये मोजक्या लोकांनाच त्यांनी महत्त्व दिलं। विरोधकांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याची त्यांची मोठी क्षमता होती। पुढचं वैशिष्ट्य आहे निवडणुकीची रणनीती। 1975 ला जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। 1978 ला पहिल्यांदा आमदार झाले। तर पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची देखील त्यांना लॉटरी लागली। 6 वेळा विधानसभेवरती आमदार आणि महत्त्वाच्या खात्यांचे ते मंत्री होते। 1995 ला विरोधी पक्षाचे उपनेते होते। 2009 ला खासदार देखील झाले, पण 2014 मध्ये मोदींच्या लाटेत त्यांचा पराभव झाला। पुढे 2019 साली मुलगा राणा जगजितसिंह यांच्यासह त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। 2004 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पवनराजे निंबाळकरांविरुद्ध केवळ 484 मतांनी ते विजयी झाले। तर मतदानाच्या दिवशी प्रसिद्ध झालेल्या वादग्रस्त बातमीमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला। पेड न्यूज आणि अफवांच्या राजकारणाचे आरोपही होऊ लागले। निवडणुकीमध्ये मानसिक दबावाचं तंत्र वापरल्याचीही चर्चा झाली। भीती आणि दहशतीचं वातावरण, विरोधकांमध्ये भीती निर्माण करणारी त्यांची प्रतिमा आहे। कार्यकर्त्यांची आक्रमक फौज हे राजकीय अस्त्र आहे। तर मारामारीपेक्षा मानसिक दबाव आणि प्रतिकात्मक शक्तीचा वापर, भयपर्व अशी ओळख त्यांनी निर्माण झाल्याचाही उल्लेख करतात। पवनराजे निंबाळकर प्रकरण, त्यानंतर पवनराजे निंबाळकर हे एकेकाळचे निकटवर्तीय होते। पुढे दोघांमध्ये संघर्ष निर्माण झाला। पवनराजे हत्या प्रकरणामध्ये सीबीआयने पद्मसिंह पाटील यांना अटक केलेली होती आणि या प्रकरणामुळे त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला। भ्रष्टाचार आणि वाद, कारगिल निधी प्रकरणामध्ये त्यांचं नाव चर्चेत आलं। तेरणा साखर कारखाना आणि निर्यात घोटाळ्यांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। जिल्हा बँकेमधील होम ट्रेड घोटाळ्याशी संबंधित आरोप, सहकार क्षेत्रामधील आर्थिक अनियमितता यांच्यावरती सातत्यानं टीका झाली। पुढे विरोधक आणि आव्हानं, केरबा गाडवे गुरुजी यांनी तेरणा कारखान्यामधील प्रश्न उपस्थित केले। नानासाहेब पाटील यांनी राजकीय स्तरावरती विरोध उभा केला। अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे प्रतिमेला त्यांचा तडा गेला। रवी गायकवाड यांनी 2009 नंतर मोठं आव्हान देखील निर्माण केलेलं होतं। त्यानंतर त्यांची वैयक्तिक वैशिष्ट्य नेमकी काय आहेत आपण जाणून घेऊयात। सरकारी अधिकाऱ्यांशी सभ्य भाषेत संवाद, कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्याचे विशेष कौशल्य, टीका ऐकून घेण्याची वृत्ती असल्याचं समर्थकांचं मत आहे। तर गरजू लोकांना आर्थिक मदत करण्याची स्वतंत्र यंत्रणा होती। आणि त्यानंतर राजकीय अस्त, 2009 नंतर प्रभाव कमी होण्यास सुरुवात झाली। लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी लाटेमुळे मोठा पराभवाचा सामना त्यांना करावा लागला। तर अनेक दशकांच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला। त्यानंतर धाराशिवच्या राजकारणामधील एका युगाचा अस्त मानला जातो। तर पद्मसिंह पाटील हे धाराशिवच्या राजकारणामधील सर्वाधिक प्रभावशाली आणि वादग्रस्त नेत्यांपैकी एक आहेत। त्यांची ओळख विकास कामं, सरकार क्षेत्रामधील वर्चस्व, त्याचबरोबर आक्रमक संघटन शक्ती आणि भीतीच्या राजकारणाच्या आरोपांशी जोडलं जातं। समर्थकांसाठी ते ताकदवान नेतृत्वाचे प्रतीक आहेत, तर विरोधकांसाठी दहशतीच्या राजकारणाचे प्रतीक राहिले।
आणि यानंतर पुढची एक मोठी अपडेट, पिंटू सिंग आरोपी सुनावणीला